पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होते असे। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायी पाऊले विटेवरी। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। तुकोबाराय म्हणतात, मी मोक्ष मिळवला आणि धिक्कारलाही। तुच्छ केला म्हणजे धिक्कारलाही, त्याचा त्याग केला। हा मोक्ष म्हणजे नेमकं काय? तुकोबारायांनी मोक्ष प्राप्त केला, त्याचा धिक्कारही केला, त्याला तुच्छ समजलं। पण नेमका हा मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे, हाच मोक्ष असतो। अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो। नाथ महाराज, तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय या तिन्ही महासंतांनी मोक्षाची एकसारखीच व्याख्या केली आहे। नाथ महाराज लिहित आहेत, देह अहंतेचे दृढपण, तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया। देह अहंतेचे दृढपण, तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया। निरसन म्हणजे जाणे, देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया। देह अहंता जाणे हीच मुक्ती आहे, हाच मोक्ष आहे। तुकोबाराय हे सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। अहंकार जाणं हाच मोक्ष आहे। ज्ञानोबाराय हीच व्याख्या सांगतायत, माऊली लिहित आहेत, तैसे मनपन मुद्दल जाय, तैसे मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो। अहंकारासहित मनाचा मनपणा पूर्णता निघून जाणे, मनपन मुद्दल जाय, टोटल मन जाणं। मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे। अहंभाव म्हणजे अहंकार, अहंकार हा मनात वास करतो। मन मेले की मनाच्यात वास करणारा अहंकारही मरतो। मन मेले की मनाच्यात वास करणारा अहंकारही मरतो। जसं गरोदरबाई मेली की तिच्या पोटात असलेला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही। तसं मन मेलं की मनाच्या पोटात वास करणारा अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही। आणि म्हणून अहंकारासहित मनाचा नाश, अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो।
अगदी सरळ सरळ या तिन्ही महासंतांनी एकच व्याख्या सांगितली मोक्षाची. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावताय. नाथ महाराज. मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. मरताना काही वासना शिल्लक असेल तर वासना ही जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. पुन्हा तुम्ही जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकता. पण वासना निमाली समोर जायची. मरताना तुमच्या चित्तात कुठलीच वासना शिल्लक नाही. निर्वासना चित्त झालं एकदम. कुठलीच वासना शिल्लक नाही मरताना. ही वासनेतून सुटका आहे आणि वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो. मरताना काही वासना असेल तर जशी वासना तसा जन्म आहे. पण मरताना कुठलीच वासना नाही आहे, पुन्हा जन्मच नाही. आणि म्हणून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वेदांतशास्त्र काय सांगते की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे. तात्पर्य तुमचं मन चित्त आत्मस्वरूपात विलीन व्हावं. चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. ज्ञानोबा आहे. चित्ताचं चैतन्य व्हावं. तसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. मनची चैतन्य झालं. संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. मनाचं चैतन्य व्हावं, चित्ताचं चैतन्य व्हावं. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोक्षाच्या व्याख्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर चित्ताचं चैतन्य व्हावं, मनाचं चैतन्य व्हावं. अजून सोपं करायचं आहे तर अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. कारण मरताना मन जर मनोरूपानं शिल्लक असेल तर ते पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतं आणि तुम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधतं. आणि म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन, आत्म्यासी जन्म मरण असे ना. देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन. मनात काही वासना शिल्लक असेल तर ती वासना घेऊन मन पुढच्या प्रवासाला निघतं आणि तुम्हाला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बांधतं. पण मनात वासनाच नाही तर वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. आणि मनात वासना नाही तर मन पुढच्या प्रवासाला निघतच नाही. ते मेलेलं असतं आहे आणि त्याच्या आत असलेला अहंकार मेलेला असतो. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. तर हा मोक्ष तुकोबारायांना प्राप्त झालता आणि तुकोबारायांनी हा मोक्ष प्राप्त करून त्याचा धिक्कार केला आहे, त्याला तुच्छ मानले. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय बोलत आहेत की मोक्षपद तुच्छ केले या कारणे. काय कारणे? की आम्हा जन्म घेणे युगायुगी. का बरं? या जगात सगळ्यात पवित्र काय असेल तर तो मोक्ष आहे. आत्मज्ञान मोक्ष हे जवळजवळ एकच शब्द आहेत. आत्मज्ञान झाले की तुम्हाला मोक्ष लाभतो. हे आत्मज्ञान पवित्र आहे, मोक्ष पवित्र आहे. नवे नवे जगात सगळ्यात पवित्र आहे, विश्वात सर्वात पवित्र आहे. ज्ञानोबा म्हणतात की कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र. कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य म्हणजे मोक्ष. हा मोक्ष पवित्र आहे. आत्मज्ञान पवित्र आहे. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आथी.
आत्मज्ञान पवित्र आहे, मोक्ष पवित्र आहे. मग असा पवित्र मोक्ष, जगातला विश्वातला सगळ्यात महान अंतिम प्राप्ती, मनुष्य देहाचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ. मनुष्य देहाचा सगळ्यात मोठा स्वार्थ काय असेल तर चौथा पुरुषार्थ, अर्थात सायुज्य मुक्ती. आणि कसा आहे मोक्ष पहा, देश काळ स्वभावे विचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाशितो. कुठल्या देशात कुठल्या काळात कधीही ज्याला वेचू नाही म्हणजे नाश नाही आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, असं हे सायुज्य मुक्तीचं पद आहे. ते सर्वात पवित्र आहे, सर्वात महान आहे आणि ती अंतिम प्राप्ती आहे. हा मनुष्य देहाचा सर्वात मोठा स्वार्थ आहे. तरी अशा महान मोक्षाची, पवित्र मोक्षाची, या पवित्र मोक्षाचा तुकोबरा धिक्कार करतात आणि त्याला तुच्छ म्हणतात. सर्वात महान, सर्वात पवित्र, सर्वात महान, सर्वात पवित्र अशा मोक्षाचा तुकोबरा धिक्कार करतात आणि त्याला तुच्छ म्हणतात. थोडं नवल वाटण्यासारखं आहे का नाही? विश्वातील सर्वात दुर्मिळ वस्तू, या जगात दुर्मिळ काय असेल तर तो मोक्ष आहे. तुम्हाला काही मिळेल पण सहजासहजी मोक्ष मिळणार नाही. याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. तुमचा आमचा जो आटापिटा चालला आहे तो केवळ मोक्ष मिळवण्यासाठी. परमार्थाचा आम्ही एवढ्या करता करतो की आम्हाला मोक्ष मिळावं, आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं. मोक्ष मिळाला की मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. असा पवित्र मोक्ष तुकोबाराच्या जीवनात, त्याचा धिक्कार, त्याला तुच्छ म्हणतात. किती तुच्छ की मोक्ष सुख हनु लाथा. साधी तुच्छता आहे काही, किती मोठा धिक्कार आहे, किती मोठा तिरस्कार आहे मोक्षाचा. जगातील विश्वातील सर्वात पवित्र वस्तू काय तर मोक्ष. आणि मोक्ष मिळणे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग बनणे, भगवंत बनणे. मोक्षाची ही पण व्याख्या करता येईल की मोक्ष मिळवणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग बनणे, नराचा नारायण बनणे. ही पण मोक्षाची व्याख्या आहे. मोक्ष मिळाल्यावर तुम्ही नारायण बनता, पांडुरंग बनता, श्रीकृष्ण बनता. त्या मोक्षाला मी लाथा हाणतो म्हणतात. भय नाही गर्भवासी येता जाता, मोक्ष सुख हानू लाथा. मोक्ष सुख हानू लाथा. मोक्षाला लाथा हानू म्हणतात. मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीत. मोक्ष मोक्ष काय घेऊन बसला म्हणले, आम्ही गठोड्यात बांधल्या म्हणले मोक्ष. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तळोटुगे. मोक्षाची सोडी बांधी करी. तुकोबाराय म्हणतात मी गठोड्यात बांधून ठेवलाय मोक्ष. योग्य पात्र मनुष्य आला की मी गठोडं सोडतो मोक्षाचं आणि त्याला मोक्ष देतो म्हणले. मी मुक्तीदाता आहे म्हणले. मोक्षाची सोडीबांधी करतो, माझ्या गठोड्यात मोक्ष बांधलेला आहे. पण अशा पवित्र मोक्षाला मी लाथाने आणतो म्हणले. मोक्ष सुखा हनु लाथा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. मी मुक्तीसोबत लग्न केलं आहे म्हणले. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. मोक्ष माझ्या घरी चाकरे दासी आहे म्हणले. मुक्ती माझ्या घरची दासी आहे. देहीचे विदेही भोगुदशा. मी या देहातच जीवनमुक्त आहे आणि विदेहमुक्त, दोन्ही मुक्ती मी भोगतोय. असो ऐसा कुठे आठवचे नाही, देहीचे विदेही भोगुदशा. मी जीवनमुक्त तर आहेच आहे, पण मला माझ्या देहाचा विसर पडलाय म्हणून मी विदेहमुक्त आहे. तात्पर्य ही सगळी प्रमाणे हे सुचवत आहेत की तुकोबाराय जीवनमुक्त होते, सोबत विदेहमुक्त होते, मोक्षाचं गठुडं घेऊन फिरत होते, मोक्षाची सोडीबांधी करत होते. मोक्ष त्यांच्या घरी कामारी दासी होता. परंतु इतका हा महान मोक्ष तुकोबारायांनी प्राप्त करूनही त्याचा धिक्कार का केला?
इथे दोन ऑप्शन असतात. ज्यावेळेस साधक मोक्षाच्या उंबरठ्यावर उभा असतो त्यावेळेस भगवंत त्या साधकाला प्रश्न करतायत. साधक मुक्ती मिळवण्यास पात्र आहे, त्याला आत्मज्ञान झाले श्रीगुरूच्या कृपेने, आता मुक्ती मिळण्याला पात्र आहे तो. पण भगवंत या भक्तापुढं या साधकापुढं दोन ऑप्शन किंवा दोन पर्याय ठेवतात की बाबा तुला माझी सायुज्य मुक्ती पाहिजे का माझी भक्ती पाहिजे. धनवराय साक्ष देतात, जया माझ्या सायुज्याची चाड, तयाचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणते तरी आड, प्रेम स्वे. आपणपे विनय एक, ते तैसेची सुख साजूक, सप्रेमाळा लागी देख ठेविले जतून. ही दोन पर्याय ठेवतात भगवत भक्तापुढे की तुला माझा सायुज्य मोक्ष पाहिजे का माझी भक्ती पाहिजे. सायुज्य मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे, भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मुक्ती चौथा पुरुषार्थ, परंतु भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे, सायुज्य मोक्षाच्याही पुढे आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी म्हणजे मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन वर उभी राहिली ती भक्ती आहे. भक्ती सायुज्य मोक्षापेक्षाही मोठी आहे. इथं भगवान दोन पर्याय ठेवतात की बाबा तुला सायुज्य मुक्ती हवी आहे का पाचवा पुरुषार्थ भक्ती हवी आहे. हे भक्तानं ठरवायचं. अजूनही तीन मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता. पण या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. तुकोबारायच म्हणतात की नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. सलोकता, समीपता, स्वरूपता या मुक्ती जर प्राप्त केल्याच तर चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एक कल्पापर्यंत, एक कल्प ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं एक कल्प असते आणि ते असते 43,20,000 वर्ष. 43,20,000 वर्ष हे 4 युगाची बेरीज आहे, कल्पाची नाही. चौकड्या सहस्रजा आहे. 4 चौकड्याची बेरीज केली, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगाची बेरीज केली, या 4 युगाची, तर त्यांची बेरीज येते 43,20,000. आणि अशा 1000 वेळेस चौकड्या जायच्या. तो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो, त्याला एक कल्प म्हणतात. आणि हे एक कल्प किंवा ब्रह्मदेवाचा दिवस असतो 4,20,00,000,000. 4,20,00,000,000. 4,20,00,000,000 किंवा 4,32,00,000,000 असा काहीतरी आकडा येतो. इतका काळ तुम्हाला वैकुंठात राहायला मिळतं. परंतु जसं स्वर्गातून तया पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं, पुण्य बघून झालं की स्वर्गातून जसं मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, तसं वैकुंठातही तुम्हाला एक कल्प संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं आणि पुन्हा 84 लाख शिवनीमध्ये फिरावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात तुकोबाराय की नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. त्या सलोकता, समीपता, स्वरूपता या 3 मुक्ती ज्ञानोबा म्हणतात चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एक कल्पापर्यंत अर्थात 4,32,00,000,000 वर्ष तुम्ही वैकुंठात नांदतात. मृत्यूलोकातले किती वर्ष? 4,32,00,000,000. भयानक मोठा आकडा आहे. परंतु हा कालावधी संपला की तुम्हाला पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून या 3 मुक्ती सलोकता, समीपता, स्वरूपता नश्वरच आहेत. मग जी अविनाशी मुक्ती आहे ती आहे सायुज्य मुक्ती. आणि हा आहे चौथा पुरुषार्थ. आणि याच्या माथ्यावर एक पुरुषार्थ आहे, तो 5वा पुरुषार्थ, ती आहे भक्ती. चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसे.
तर भगवंत म्हणतात की बाबा तुला माझा सायुज्य मोक्ष पाहिजे का भक्ती पाहिजे? तर ज्याला फक्त जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे तो भगवंताची सायुज्य मुक्ती मागतो, भगवंताच्या सायुज्यात अर्थात सायुज्य मुक्तीमध्ये विलीन होतो, त्याच्या मागचा जन्ममरणाचा फेरा कायमचा संपतो, तो भगवंतच बनतो. सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे तो नारायण झाला, नराचा नारायण झाला, देव झाला, भगवंत झाला. त्याला आता पुनर्जन्म मरण नाही, त्याला पुन्हा शरीर मिळत नाही. तुम्ही सायुज्य मुक्ती स्वीकारली की तुम्हाला पुन्हा शरीर मिळत नाही. पण तुम्ही जर सायुज्य मुक्ती प्राप्त केली आणि प्राप्त करून तिचा धिक्कार केला, तिला तुच्छ समजलं, प्राप्त करायची आणि टाकून द्यायची, मला नको म्हणायचं देवा, स्वीकारायची आणि टाकून द्यायची आणि मुक्तीवर भजनयुक्त बनायचं, हा पाचवा पुरुषार्थ असतो की ज्याला भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती जर स्वीकारली तर तुम्हाला स्वइच्छेने संत म्हणून पुन्हा पुन्हा जन्म धरता येतो किंवा अवतार धरता येतो. हा फायदा कशाचा आहे? मोक्षपद तुच्छ केल्याचा. तुम्ही जर मुक्त झाले तर तुम्हाला पुन्हा शरीर लाभतच नाही, कुठलं शरीर लाभत नाही. तुम्ही देव झाले, तुम्हाला पुन्हा शरीर लाभणार नाही. परंतु तुम्हाला शरीर हवं असेल आणि या मृत्यूलोकात पुन्हा पुन्हा शरीर धरून, मानवाचं शरीर धरून, अवतार धरून संत रूपानं अवतार कार्य करायचं असेल पृथ्वीवर येऊन, तर तुम्हाला सायुज्य मोक्षाचा धिक्कार करावा लागतो आणि पाचवा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी लागती. आणि इथं तुकोबारा हेच नेमकं सांगतायत की मोक्षपद तुच्छ केले या कारणे. मी मोक्षपद तुच्छ केले, त्याचा धिक्कार केला, मी मोक्षपद प्राप्त केले पण त्याचा धिक्कार केला, त्याला तुच्छ समजतोय मी, स्वीकारले आणि टाकले. का? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. अभंगाच्या पहिल्याच चरणात मोक्षपद तुच्छ केले या कारणे. कोणत्या कारणे? आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज म्हणतात भगवंत आमच्यासमोर मोक्षाला गेलेल्या, अर्थात ज्या भक्तापाशी विवेक वैराग्य आहे, निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम या साधनानं ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आले, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आले, आत्मज्ञान मिळून तो मुक्त झालाय, असा साधक श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान मिळून भगवंताच्या दारात उभा आहे. इथं त्याच्यापुढे दोन पर्याय असतात, एक सायुज्य मुक्ती स्वीकारायची का दुसरं भक्ती स्वीकारायची. ज्यांनी सायुज्य मुक्ती स्वीकारली तो भगवंताच्या सायुज्यात विलीन होतो, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, त्याला पुन्हा कुठलं शरीर लाभत नाही. परंतु सायुज्य मुक्ती मिळवली आणि मिळवून तिचा धिक्कार केलाय आणि मुक्तीवर भजनयुक्त झालाय, याला संत म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात, यालाच पाचवा पुरुषार्थ म्हणतात. अशा महात्म्याला स्वइच्छेने पुन्हा मानवाचं शरीर धारण करता येतं आणि मृत्यूलोकात येऊन संत कार्य अर्थात अवतार कार्य करता येतं. आणि ते मला करायचे म्हणून तुकोबाराय मोक्षाचा धिक्कार करतात, मोक्षाला तुच्छ म्हणतायत आणि म्हणतायत की आम्हा जन्म घेणे युगायुग. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुग. महाराज म्हणतात मी मोक्षाचा धिक्कार केला आहे, मोक्षाला तुच्छ समजतो, मोक्ष सुख हनुला था, मला मोक्ष नको आहे. देवा तुझा मोक्ष तुला ठेव, मी स्वीकारलाय आणि त्यागलाय, मला मोक्ष नको आहे. का? तर मला प्रत्येक युगात श्री संत तुकाराम महाराज म्हणून, भले युगात आल्यावर नावं वेगळे असतील पण मला श्री संत तुकाराम महाराज म्हणून प्रत्येक युगात मनुष्याचा जन्म धरायचा आहे आणि संत म्हणून या पृथ्वीवर यायचं आहे आणि संत कार्य अर्थात अवतार कार्य करायचं आहे. आणि म्हणून मी मोक्षाचा धिक्कार करतो, मोक्षाला तुच्छ म्हणतो. आणि म्हणून तुकोबाराय स्वमुखाने बोलतायत की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान श्रीकृष्णाच्या अर्थात भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात
तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. तुकोबरायांनी भगवंताकडून, भगवान विष्णूकडून शब्दच घेतला होता, बांधून घेतले देवाला, की देवा जेव्हा तू अवतार धरशील तेव्हा तू देव आणि मी संत, तू देव मी भक्त, अर्थात तू देव मी संत, ही जोडी आपली कायम राहील. आणि म्हणून महाराज स्वमुखाने म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. मग देवाच्या प्रत्येक अवतारात मला तुका म्हणून तुझ्याबरोबर यायचे देवा, म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. हां है ना, यदा यदा हि धर्मशक्ला निर्भव भारत. देवानी शब्द दिला की प्रत्येक युगात जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा प्रत्येक युगात मी अवतार धरतो. पण तुकोबारायांनी शब्द घेतला देवाकडून की देवा देवा जेव्हा तू अवतार धरशील तेव्हा मी संत म्हणून तुझ्याबरोबर येईल. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. आणि म्हणून देवाच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. देवाच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. देवाच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. आणि पांडुरंगाच्या अवतारात हेच तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. ज्ञानियाचा यक्का आणि नामयाचा तुका. आणि हेच तुकोबराय देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. प्रत्येक देवाच्या अवतारात तुकोबराय संत म्हणून आलेत. नरसिंह अवतारात प्रल्हाद आहेत. नरसिंह अवतारात प्रल्हाद, राम अवतारात अंगद, कृष्ण अवतारात उद्धव आणि पांडुरंग अवतारात नामदेव महाराज आणि पुढे स्वतंत्र तुकाराम महाराज. देवा मला अवतार धरून यायचंय, मनुष्य रूपात यायचंय, संत बनून यायचंय, स्वेच्छेने यायचंय, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहीभात. असं कोण म्हणू शकतं? तुम्ही आम्ही म्हणू शकतो? साधारण जीवाची काय अवस्था आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना मरताना तिकडं आमचा जन्म जाईल. 84 लक्ष युनी फिरू, पुन्हा 84 लक्ष युनी फिरल्यानंतर 10-12 कोटी वर्षांनी मनुष्य हो. तिथं आमची इच्छा चालत नाही. जशी वासना तसा जन्म आहे. आणि मरणी जाया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. जशी वासना आहे तसा आमचा जन्म आहे साधारण जीवाचा. पण असं कोण म्हणू शकतं की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहीभात, की मी माझ्या स्वेच्छेने उपजून अर्थात मनुष्य होऊन पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर येईल, अवतार कार्य करेल. उपजून या पुढती येऊ असं तोच म्हणू शकतो की जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, जो संत आहे, ज्याच्याजवळ 5वा पुरुषार्थ भक्ती आहे. असाच महात्मा म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ. आणि ही ताकद फक्त तुकोबरायापाशीच आहे. आणि म्हणून बोलतात तुकोबराय स्वमुखाने की उपजून या पुढती येऊ. का? तर तुकोबरायांनी 4था पुरुषार्थ मोक्ष मिळवला, त्याचा त्यागही केला, त्याला तुच्छ समजलं. का? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा प्रत्येक युगात मला जन्म घ्यायचा आहे. प्रत्येक युगात मला जन्म घ्यायचा आहे. मनुष्याचा पृथ्वीवर यायचं आहे संत बनून. संत कार्य अर्थात अवतार कार्य करायचं आहे. यासाठी माणसाचं शरीर लागतं. आणि तुझी सायुज्य मुक्ती जर मी स्वीकारली तर मला माणसाचं शरीर मिळायचं नाही. आणि मला तर मृत्यू लोकात यायचे संत बनून अवतार कार्य करायला. म्हणून मला तुझी सायुज्य मुक्ती नको. तिचा धिक्कार असो, मी तिला तुच्छ समजतो. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि मग मी बोललो की देवाने 2 पर्याय ठेवले असतात. देव तुम्हाला काही देईल, सायुज्य मुक्ती सहज देतो, पण भक्ती देण्यामध्ये देव जरा कंजूष आहे. ते स्पेशल प्रेमळ भक्तासाठी राखून ठेवली असती भक्ती. आपण पे विनो एक
ते तैसेची सुख साजूक. आपणापे म्हणजे मोक्ष, मोक्षापेक्षा वेगळं जे साजूक सुख आहे. ज्ञानोबा बोलतात आपणापे होणं एक, ते तैसेची सुख साजूक. सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. जो माझा अतिशय प्रेमळ भक्त आहे त्याच्यासाठी मी प्रेम अर्थात भक्ती राखून ठेवतो की जी मोक्षापेक्षा वेगळी आहे, मोक्षापेक्षा मोठी आहे. आपणापे होणं एक, ते तैसेची सुख साजूक. सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. आणि म्हणून भक्तिरस हा ब्रह्मरस किंवा मोक्षरसाच्याही पुढचा आहे. या विश्वात सर्वात महान काय असेल तर भक्तिरस आहे. आणि या भक्तिरसाचा आनंद चाखायचा आहे यासाठी तुकोबाराय मोक्षाचा धिक्कार करतायत. आणि मुक्तीच्या माथ्यावर जो पाचवा पुरुषार्थ आहे भक्ती, तिचा स्वीकार करतायत. आणि लिहितायत महाराज की मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा तुझा सायुज्य मोक्ष जर घेतला तर मी तुझ्या सायुज्यात विलीन होईल. मला पुन्हा मानवाचं शरीर मिळायचं नाही. मला तर मानवाचं शरीर हवं आहे. सायुज्य मुक्ती घेतली तर मानवाचं शरीर मिळत नाही, म्हणून मला सायुज्य मुक्ती नको. म्हणून सायुज्य मुक्ती तुच्छ केली आहे. मला मानवाचं शरीर घ्यायचे प्रत्येक युगात आणि संत बनून मनुष्य रूपात संत बनून पृथ्वीवर यायचे, मृत्यूलोकात यायचे, संत कार्य अवतार कार्य करायचे आणि लोकांना गाईडलाईन द्यायच्यात, मार्गदर्शन करायचे आणि मग अवतार संपवायचे. आणि म्हणून अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. आम्हा जन्म घेणे युगायुगी कशा करता? अवतार तुम्हा धरावया कारण. कशा करता? उद्धराया जन जडजीव. या जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या उभती. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धरावया कारण. कशा करता अवतार धरायचा? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुकोबाराने जो मोक्षाचा धिक्कार केलाय, मोक्षाला तुच्छ म्हटलंय, त्याचं प्रमुख कारण आहे आम्हा जन्म घेणे युगायुगी. हे तर झालं, जन्म घ्यायचं यायचं. जन्म घेतल्याशिवाय तर कार्यच करता येणार नाही. पण मनुष्याचं शरीर धरून मला यायचंय. कशा करता? मोक्ष कशा करता तुच्छ केलाय? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. पण कशा करता जन्म घ्यायचा आहे मनुष्याचा? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या जगताला मार्गदर्शन करण्यासाठी संतांना पुन्हा पुन्हा यावं लागतं. संत जर जगतात अवतीर्ण झाले नाही तर तुम्हा आम्हाला दिशा दाखवणारं कुणीच नसेल. नुसता या मृत्यू लोकात पृथ्वीवर गदारोळ असेल. धर्म लयाला जाईल, नीतिमूल्य लयाला जातील. आणि मग ज्ञानोबाराही पसायदानात आपल्या गुरुकडे मागणं मागतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. या प्राणीमात्राला हरिनामाचा वर्षाव करणारे संत सदा भेटू द्या. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. वर्षत सकळ मंगळी, मंगळाचा सतत वर्षाव करणारे. मंगळाचं मंगळ हरिनाम आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी. विठ्ठलाचं नाव सगळ्यात मंगळ आहे. अशा मंगळ हरिनामाचा वर्षाव करणारे अर्थात हरिनामाचा प्रसार करणारे ईश्वरनिष्ठ अर्थात संत या जगाला सतत भेटोत. हेच तुकोबाराय म्हणतात की आम्हा जन्म घेणे युगायुगी. का? अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. मला जायचे मृत्यू लोकात. मला देवा तुझा मोक्ष नको, त्याला मी तुच्छ केले, मिळवला धिक्कारलाय, नको मला. मला मृत्यू लोकात जायचे. आम्हा जन्म घेणे युगायुगी. पण कशा करता? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. देवा मला मृत्यू लोकातल्या या लोकांना मार्गदर्शन करायचे, तिथे संत कार्य करायचे, तुझ्या हरिनामाचा प्रसार करायचा. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारायचे अवतार कार्यातील जे जे काही कार्य होते त्यातील सर्वात प्रमुख कार्य काय होतं?
तर हरिनामाचा प्रसार. हे तुकोबाराय सोमुखाने बोलतायत. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात आणि समाजात धर्म अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी नांदते आणि समाज सुखी होतो. याकरता मला मृत्यू लोकात जायचे देवा, समाजाला सुखी करायचे. वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. देवा तुझ्या नामाचा प्रसार करायचा मला. का? तुझं नाम एक बीज आहे. ज्वारीचं बीज लावलं ज्वारीचं ताट येईल, बाजरीचं बीज लावलं बाजरीचं ताट येईल, आंब्याची बीज लावलं आंब्याचं झाड येईल. तसं हरिनामाचं बीज लावलं तर धर्माचं झाड उगवेल आणि या धर्माच्या झाडाला, धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतील आणि समाजात नीती, माणुसकी, इमानदारी नांदेल, अर्थात धर्म नांदेल आणि समाज सुखी होईल. आणि देवा तुझी तरी काय इच्छा रे? तू तरी काय म्हणतो? यदा यदा ही धर्म ग्लानिर्भवती भारत. देवा तुझं ब्रीत तेच ना की धर्माला ग्लानी येईल, धर्म लयाला जाईल, तेव्हा मी अवतार धरून येईल, धर्माची स्थापना करेल, निघेल. सज्जना करीवी गुढी सुखाची उभी. दुष्टाला मारशील, सज्जनाला मागं ठेवशील, धर्माची स्थापना करशील, सज्जनाच्या हाताने निघून जाशील. मग देवा तू ज्यासाठी अवतार धरतो त्यासाठी मला बी तेच करायचे. हरिनामाचा प्रसार केला की समाजात धर्म वाढतो. कारण ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सदाचार, सद्गुण, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणांचा समुदाय. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. संत जसं जसं वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. संत जसं जसं वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग संताचं वागणं काय? नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म आहे. आणि देवा मला या समाजात धर्म स्थापन करायचा, अर्थात नीतिमूल्य, नीती, माणुसकी, इमानदारी स्थापन करायची. आणि ती कशाने होईल? तर फक्त हरिनामानं. कारण ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. दया ते धर्म, ज्ञानोबा. म्हणून ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे सुख नांदतं. का? तर जिथं धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात, सदाचार नांदतो, तिथून लांडीला वडी, फसवाफसी पळून जाते. तिथं इमानदारी नांदते, नीती नांदते. आणि मग इमानदारी नांदते, नीती नांदते, फसवाफसी पळून गेली, फसवाफसी गेली की आपोआप भांडण तंटा जातो. तिथं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं वातावरण असतं. भूता परस्परे पुढं मैत्र जीवाचे. समाजात धर्म नांदतो म्हणजे नीती नांदते, इमानदारी नांदते. जिथे इमानदारी नीती नांदते, इमानदारी नीती नांदते, तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथं इमानदारी येते. लांडी लबाडी असेल तर भांडण तंटा आहे, इमानदारी आलं भांडण तंटा नाही, उलट मैत्रीचं वातावरण आहे. जिथं मैत्रीचं वातावरण आहे तिथे सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदतो. हनुमान ज्ञानोबा म्हणतायत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसे. जगात सुख शांती नांदावी, ही मानवजात सुखी व्हावी, यासाठी देवा तुझ्या नामाचा प्रसार करणं अतिशय आवश्यक आहे. वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. हे विठ्ठला, मला जन्म धरून मृत्यूलोकात जायचं आहे. ते कशा करता? विठ्ठला तुझं नाम वाढावं, तुझ्या नामाचा प्रसार व्हावा, सगळ्या मानवजातीच्या मुखात विठ्ठलाचं मी नाव द्यावं, सगळे नामधारक बनावेत. मग समाज नामधारक बनला, नामधारक बनला
कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून मी नामाचा प्रसार करेल, समाज नामधारक बनेल. समाज नामधारक बनला की त्यांच्या हृदयात दया, दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, जिथं नीतिमूल्य तिथं सुख शांती नांदते, तो समाज सुखी होतो, तो देश प्रगती करतो. आणि म्हणून मला देव अवतार धरायचा आहे आणि म्हणून मोक्षाचा धिक्कार आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळाला खातो तो संत असतो. काळ ज्याला खातो तो साधारण जीव आहे, पण जो काळाला खातो तो संत असतो. काळ तुम्हाला साधारण जीवाला खातो, पण संत काळाला खातात. आणि म्हणून महाराज म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ जगाला खात असेल म्हणले, आम्हाला नाही, आम्ही काळाला खातो. काळ ज्याला खातो तो साधारण जीव आहे, पण काळाला जो खातो तो संत आहे. आणि महाराज म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिलाय, यमाच्या टाळक्यावर पाय दिलाय. आणि केवळ वैकुंठ नाही तर मुक्तीवर भजनयुक्त झालो. चौपुरुषार्थ श्री भक्ती हा 5वा पुरुषार्थ. भक्ती स्वीकारली देवा, मी एवढा मुक्त, एवढा महान आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे. यमाच्या टाळक्यावर पाय देऊन 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारली. ती एवढ्या करताच की आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि कशा करता जन्म? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. समाजात विठ्ठला तुझ्या नावाचा प्रसार व्हावा. तुझ्या नावाचा प्रसार झाला, सगळ्याच्या तोंडात विठ्ठलाचं नाव आलं की प्रत्येक घरात कुळाचार येईल, आचरण शुद्ध होईल, समाजात धर्माची स्थापना होईल. जिथं धर्म अर्थात नीती नांदते तिथं सुख शांती नांदेल, पूर्ण समाज सुखी होईल आणि तुझी भक्तीही वाढेल. यासाठी देवा मला अवतार धरायचा आहे. आणि म्हणून मोक्ष तुच्छ आहे, मला नको तो, मी स्वीकारून त्यागलाय. का तर आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि म्हणून परमार्थ करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुकोबाराय स्वार्थी नव्हते. जो सायुज्य मुक्ती घेतो तो भक्त स्वार्थी असतो, सायुज्यात लीन होतो, विलीन होतो, आपला उद्धार करतो, निघून जातो. तुकोबारायांना ते मान्य नाही आहे. तुकोबारायांनी सायुज्य मोक्ष स्वीकारला आहे, त्याचा धिक्कार केला आहे, तुच्छ केला आहे आणि मुक्तीवर भजनयुक्त झालेत. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पृथ्वीवर येऊन अवतार कार्य करायलेत. का तर ही तुकोबारायांची परोपकारी वृत्ती आहे. हे तर उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. माणसाच्या अंगी असलेली परोपकारी वृत्ती हा खरा परमार्थ असतो. परमार्थ करून मुक्त व्हायचं असतं. परमार्थाची खरीखुरी व्याख्या तर आम्हाला मोक्ष मिळवायचा, यासाठीच परमार्थ आहे. पण खरा परमार्थिक अप्पलपोट्या नसतो, स्वार्थी नसतो, तो परार्थी असतो. मला मिळाले ते इतरांनाही मिळावं, आपल्याला मिळाले ते वाटून खावं. हे भक्तीचं सुख मला मिळाले तो मलाही मिळावं. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. सिवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. आणि म्हणून पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. खऱ्या परमार्थिकाची ओळख काय? खरा परमार्थिक परोपकारी असतो. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. कोण साधू आहे? कुठं देवाचा वास आहे? जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. रंजले गांजले, दीन दुबळे, नडलेले अडलेले, गरीब गोर या सगळ्यांच्या कामी येतो, त्यांची मदत करतो. ही परोपकारी वृत्ती जिथं आहे तिथं खरं साधुत्व आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. रंजल्या गांजल्याला दीनदुबळ्यांना आपलं म्हणतो, त्यांच्या कामी येतो, त्यांची मदत करतो. हे साधुत्वाचं प्रमुख लक्षण आहे आणि तिथं देवाचा खरा वास असतो. आणि म्हणून ही परोपकारी वृत्ती आहे. परमार्थात परोपकारी वृत्ती असावी. काही असो, जे आपल्यापाशी आहे ते समाजाला द्यावं. आपल्याला ठावं आहे ते समाजाला देत जावं.
मग ते धन असो, ज्ञान असो, काही असो, कुठली कला असो, वाटत चालावी. ही परोपकारी वृत्ती तुकोबारायात आहे. आणि तुकोबारायाने हेच दाखवून द्यायचे की मला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मनुष्य म्हणून यायचं आहे. आणि लोकांना भक्ती वाटायची की जी भक्ती मी खातोय, तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबाराय भाकरी खातच नाहीत, आनंदाचे लाडू खातात, भक्तीच खातात. मी खातो ही भक्ती आता जगालाही वाटायची. आणि म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुगी, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षाचा धिक्कार, मोक्ष तुच्छ, मिळवला आणि त्यागलाय, मिळवला आणि त्यागलाय, तुच्छ केला. मोक्ष सुख हाणवला आता, तुच्छ केला. मुक्तीवर भजनयुक्त झालोय का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की बाबा मोक्षपद तुच्छ केले या कारणे का? आम्हा जन्म घेणे युगायुगी. मी मोक्षपद तुच्छ केलंय का? आम्हा जन्म घेणे युगायुगी. हे पहिलं कारण. दुसरं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. की देवा मी सायुज्य मोक्षाचा धिक्कार केलाय, तो मिळवलाय आणि धिक्कार केलाय, त्याला मी तुच्छ समजतो, तुच्छ लेखलाय. याचं पहिलं कारण काय? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. मला मनुष्याचा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात यायचे, संत कार्य करायचे, अवतार कार्य करायचे, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण की विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. देवा मला जन्म घेऊन मृत्यूलोकात जायचं आहे. मी ते बोललो आता काय की मला संत कार्य करायचे, मनुष्य बनून जाऊन संत कार्य करायचे, वाढावे सुख भक्तिभाव धर्म हे कार्य करायचे. पण त्याहीपेक्षा देवा मला तुझ्या भक्ती